नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। महांकाली साखर कारखाना निवडणुकीत आमदार रोहित पाटलांची भूमिका निर्णायक। महांकालीच्या निवडणुकीत रोहित पाटलांचा एक्का कोणता? श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे। विशेषतः तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाची भूमिका काय असणार याकडे तालुक्यातील नागरिकांसह कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे। आमदार रोहितदादा पाटील यांनी अद्याप निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने तालुक्यातील राजकीय संभ्रम निर्माण झालेला आहे। सत्ताधारी चेअरमन अनिता सगरे यांच्या गटाला पाठबळ देणार की महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीच्या भूमिकेला समर्थन देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। महांकाली साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया येत्या 21 ऑगस्टपासून सुरू होत असून 6 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे। त्यानंतर सभासद आपल्या मतदानाचा हक्क बजावत संचालक मंडळाची निवड करणार आहेत। जवळपास 14,000हून अधिक सभासद असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ सुरू होणार आहे। कवठे महांकाळ तालुक्यात आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाचे राजकीय प्राबल्य असल्याने त्यांच्या भूमिकेला या निवडणुकीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे आमदार रोहितदादा पाटील नेमका कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी संचालक मंडळावर विविध गंभीर आरोप केले जात आहेत। तर दुसरीकडे कारखाना गेल्या 7 ते 8 वर्षांपासून बंद असल्याने सत्ताधारी मंडळींना आपल्या कारभाराची बाजू मांडताना बचावात्मक भूमिका घ्यावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे। कारखाना बंद असल्याने सभासदांमध्ये देखील नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे। राजकीय प्रतिष्ठेपेक्षा कारखाना पुन्हा सुरू होणे व सभासदांचे हिताचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे अशी भावना अनेक सभासद व्यक्त करीत आहेत। त्यामुळे या निवडणुकीत आमदार रोहित पाटलांचा गट कोणाच्या बाजूने उभा राहणार या व त्यांचा निर्णय महांकालीच्या सत्ता समीकरणाला कोणते वळण देणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। KK मराठी न्यूज साठी कवठे महांकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।